नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लासगाव तालुका पाचोरा शेतकऱ्यांचा संसार म्हणजे त्यांच्या जनावरांवरच उभा असतो. त्या जनावरांच्या मेंटेनन्सतूनच त्यांचं घर, त्यांच्या लेकरांचं भविष्य आणि रोजचं जगणं चालतं. पण हाच शेतकरी जेव्हा चोरीचा बळी ठरतो तेव्हा त्याच केवळ आर्थिक नाही तर भावनिक नुकसानही आम्हाला पासतं. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास लासगाव शिवारात एक अशीच दुर्दैवी घटना घडली. सुधाकर प्रेमराज पाटील या शेतकऱ्यांच्या बांबरोड रोड लगत असलेल्या शेतातून 4 म्हशी, 2 पारड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं. चोरट्यांनी इतकी चपळ्याने ही चोरी केली की आसपासच्या कोणालाही याचा पताही लागला नाही. फिर्यादीच्या मालकीच्या एका काळ्या रंगाची जाफरा जातीची म्हैस, वय अंदाजे 6 वर्ष, किंमत 45,000 रुपये. दुसरी जाफरा जातीची काळी म्हैस, वय 5 वर्ष, किंमत 40,000 रुपये. तिसरी गुजराती जातीच्या भुऱ्या रंगाची म्हैस, वय 5 वर्षे, किंमत 45,000 रुपये आणि सोबतचे 2 पारडा, अशा एकूण सुमारे 1,30,000 रुपयांची जनावरांची चोरी झाल्याची पोलिसांनी सांगितलं. सुधाकर पाटील हे स्वतःच्या कष्टावर जगणारे शेतकरी आहेत. या जनावरांवरच्या दुधावर आणि त्यांच्या श्रमावरच त्यांच्या घरचा परिवार चालतो. आता हे जनावरांवरची चोरीला गेल्याने त्यांच्या आयुष्यातील मोठं संकट आलं आहे. ही म्हशी माझ्या लेकरासारखी आहेत, त्यांच्याशिवाय मी रिकामा झालो, असं दुःख मनाने सुधाकर पाटील यांनी सांगितलं. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात कलम 319 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस हरीश गवळी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की ग्रामीण भागात चोरट्यांचं धाडस वाढलं आहे आणि शेतकऱ्यांना संरक्षणाची तातडीची गरज आहे. शेतकरी म्हणजे या देशाचा कणा आणि त्यांच्या मालमत्तेवरचा जेव्हा हात घातला जातो तेव्हा तो केवळ जनावरांवरचा नाही तर मेहनती स्वप्नाचा आभार असतो. मित्रांनो, अशा घटनेला वाचा फोडण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आरोग्य दूत न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण इथं आवाज उठतो सत्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी. धन्यवाद.